जग जवळ येताना आपण पाहतो आणि दुसरीकडे माणसं दुरावताना दिसतात. तुम्ही कसं पाहता सर या सगळ्या? माणसं दुरावू लागलेली आहेत असं अलीकडच्या काळात तीव्रतेनं जाणवायला लागलेलं आहे. कोणीही कोणाला हीन मानू नये, स्वतःलाही कमी लेखू नये. मला तर असं वाटतं की एवढ्या मोठ्या संख्येचे इतके मोर्चे हे जगातलं कदाचित हे काहीतरी रेकॉर्ड असू शकते. निश्चितच सांस्कृतिक धोरण ज्या पद्धतीने सर्व महाराष्ट्रासमोर जायला पाहिजे होतं तेवढ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने गेलेलं दिसलं नाही. खरं सांगू का, ज्यांच्यासाठी हे सगळं केलं, जो खटाटोप केला, त्यांनीच लक्ष दिलं नाही. नमस्कार. देशयात्राच्या भागात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण भेटणार आहोत सुप्रसिद्ध लेखक, ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर आहा साळुंखे यांना. आहा साळुंखे यांचा विविध विषयांवरचा अधिकार सर्वश्रुत आहे. वैदिक अवैदिक संघर्षापासूनचा तर आत्तापर्यंतचा वर्तमान काळातील वेगवेगळ्या घडामोडींवर ते सतत भाष्य करत असतात. त्यांच्या विधानांवर, त्यांच्या पुस्तकांवर आत्तापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा झालेल्या आहेत. वादाची वादळंसुद्धा उठलेली आहेत. वादाचे वादळ हे त्यांच्या एका पुस्तकाचं शीर्षक आहे. आपण आहा साळुंखे यांचं स्वागत करतो देशयात्रामध्ये. सर, तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. आत्तापर्यंत तुमची जी पुस्तकं प्रसिद्ध झाली किंवा त्याच्या चर्चा भरपूर झाल्या, त्यातील भारतीय संस्कृती, हिंदू संस्कृती आणि स्त्री या पुस्तकाचा त्यातला सगळ्यात मोठा वाटा आहे. त्यानंतर विद्रोही तुकारामसुद्धा तुमचा खूप गाजला. या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही जी एक वेगळी मांडणी सातत्यपूर्ण गेल्या 4 दशकांपासून करत आहात, तर आता जरा मागे वळून बघताना तुम्ही या सगळ्या तुमच्या कामाकडे कसं पाहता? मला आता मागं वळून पाहताना या क्षेत्रात मला यायचं होतं एवढं नक्की. बरं. जाणीवपूर्वक मी आर्ट साईडला जो आलो तोही त्याच कारणानं. साहित्याच्या क्षेत्रात यायचं, परंतु मुळात माझा ललित साहित्य हा पिंड होता. हो हो. तुमची त्या विषयावरची पुस्तकं सुद्धा प्रसिद्ध आहेत. काही झालेली आहेत, परंतु मी जेव्हा चार्वाकाचा अभ्यास करायला लागलो त्यावेळेला मात्र मला असं जाणवलं की ललित साहित्यासाठी आपलं जीवन देणं हे योग्य होणार नाही. चार्वाकानं जो एक चिकित्सक दृष्टिकोन दिलेला आहे, तो दृष्टिकोन घेऊन मला जे नवीन काही समजलेलं आहे या संस्कृतीविषयी, आपल्या देशाच्या इतिहासाविषयी, ते सगळं लोकांना देणं ही माझी जबाबदारी आहे. आणि म्हणून मी ललित साहित्याकडून वैचारिक साहित्याकडे वळलो. चार्वाक हा माझ्या पुढच्या सगळ्या प्रवासाचा एक प्रकारे पाया आहे असं मी मानतो. माझी पुढची सगळी पुस्तकं त्या चिकित्सक दृष्टिकोनातून तयार झालेली आहेत. चार्वाक असेल, तुकाराम असेल, महात्मा फुले असतील, यांनी सातत्याने प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात बंडखोरी केली. म्हणजे चार्वाकानंतरचा सगळ्यात मोठा बंडखोर गौतम बुद्धच होता. त्याने प्रस्थापित व्यवस्थेला नुसतं आव्हान दिलं नाही, तर प्रतिव्यवस्था उभारून दाखवली. आज बुद्ध धर्म जितक्या प्रमाणात 1,500 वर्षापूर्वी आपल्याकडे होता तेवढ्या प्रमाणात जरी नसेलही, परंतु त्याच्या तत्त्वज्ञानाची पाळंमुळं या भूमीत खोलवर रुजलेली आहेत. त्या विषयावर सुद्धा आपण लिखाण केलं. पण आज जागतिकीकरणाच्या परिप्रेक्ष्यात सगळ्या लोकांचं जगणं बदलत चाललेलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर तुमचं हे जे चिंतन आहे, बंडखोरांचं जे खरं स्वरूप होतं, जे काळाच्या ओघात मागे पडलेलं होतं, ते तुम्ही उकलून दाखवत आलेलं आहात. तर ते या परिप्रेक्ष्यात तुम्ही कसं बघता आत्ताच्या काळामध्ये, वर्तमान काळामध्ये? काळ कोणताही आला तरी डोळसपणा असणं माणसाजवळ जगत असताना हे फार महत्त्वाचं आहे. आणि बुद्धाने जे काही सांगितलं 2500 वर्षांपूर्वी, त्याला आजही वर्तमानाचा संदर्भ आहे असं मला वाटतं. जागतिकीकरण आलं, इतर अनेक बदल त्यामुळे आता होत आहेत, जग छोटं होत चाललेलं आहे. हे सगळं कितीही खरं असलं तरी मानवी मन जे आहे
आणि मानवी संबंध जे आहेत एकमेकांमधले त्यांचं स्वरूप फार बदलतं असं नाही आहे. म्हणून जगातले जे सगळे मोठे बुद्ध तत्वज्ञानाचे अभ्यासक आहे ते बुद्धाला मानसशास्त्रज्ञ म्हणतात. मनाचा त्याने जितका विचार केला एवढा मानवी इतिहासात अजूनपर्यंत कोणी केला नाही असं म्हटलं जातं. बुद्धांनी माणसांच्या जीवनाचं अतिशय बारकाईने निरीक्षण केलेलं आहे आणि अगदी आजच्या जीवनात ज्याला आपण मॉडर्न रिलेव्हन्स म्हणतो त्या अर्थानं देखील जे अनेक व्यवहार घडत असतात त्या प्रत्येक व्यवहारामध्ये माणसानं आपलं वर्तन कसं ठेवलं पाहिजे याचं अतिशय उत्तम आणि बारकाईचं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. आणि गंमत म्हणजे अनेकदा लोकांचे समज असे आहेत की बुद्धाने घरदार सोडायला सांगितलं, भिक्खू व्हायला सांगितलं, चिवर धारण करायला सांगितलं, म्हणजे एक प्रकारे पलायनवाद शिकवला आणि दुःख करत बसले असं नाही आहे. वास्तविकरित्या त्यांनी भिक्खूंच्यासाठी जो उपदेश केला तसाच किंवा कदाचित त्यापेक्षा जास्त उपदेश त्यांनी गृहस्थांच्यासाठी केलेला आहे. आणि तो गृहस्थांना उपदेश करण्यासाठी हा मनुष्य बोधी प्राप्त झाल्यानंतर म्हणजे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर 45 वर्ष पायी चारिका करत राहिलेला आहे, म्हणजे फिरत राहिलेला आहे. एक वेळ भोजन करायचं दुपारचं आणि सातत्यानं मानवी दुःखातून मुक्त कसं माणसानं करायचं. म्हणजे नुसतं दुःख नाही सांगितलेलं, अनेकदा इथंच थांबलं जातं की दुःख सांगितलं ते दुःखवादी होते असं नाही आहे. दुःख सांगितलं, दुःखाला कारण असतं असं सांगितलं, दुःख दूर करता येतं असं सांगितलं आणि दुःखावरचा उपाय सांगितला की आणि तो जो उपाय आहे की जो त्यांनी पहिल्या उपदेशामध्ये सारनाथमध्ये आपल्या शिष्यांना सांगितलेला होता त्याला अष्टांगिक मार्ग म्हणतात. त्या 8 गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण त्या 8 गोष्टींचं सार काढायचं झालं तर चांगलं बोला, चांगलं वागा आणि मन नीट ठेवा हे सार सांगितलेलं आहे. आणि ते आजही जागतिकीकरणात तुमच्या कॉर्पोरेट सेक्शन असतील त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे व्यवहार होत असतात, पण त्यामध्ये देखील अगदी MBAच्या विद्यार्थ्यांना शिकवलं जातं ह्युमन रिलेशन्स, मानवी संबंध तुम्ही कसे ठेवायचे. आणि बुद्धांनी दुःखाचा उगम एक प्रकारे मानवी संबंधांमध्ये कसा आहे, जीव नीट न वापरल्यामुळं, नीट काम न केल्यामुळं, नीट न वागल्यामुळं दुःख निर्माण होतात आणि त्या दुःखातून कसं बाहेर पडावं याचा उपदेश बुद्धांनी केलेला. म्हणून असेल कदाचित बुद्धाचं जे प्रसिद्ध वचन आहे अत्तदीप भव, स्वतः तू दिवा बन, याच्यातच त्याने सगळं सांगितलेलं की आपल्या अवतीभोवतीचा अंधारा आपल्यामुळेच असतो. आपण जर स्वतः ज्ञानाचा दिवा जर प्रज्वलित करू शकलो. अगदी त्यांचं असं होतं की मी कुणीतरी स्वर्गातून उतरलेलं तुमच्यासाठी, तुम्ही माझं नामस्मरण करा, माझा जप करा, माझी पूजा करा, म्हणजे तुमचा उद्धार होईल, मी तुमचा उद्धार करायला आलोय अशी भूमिका कधी घेतलेली नाही आहे. हे दुःख आहे, दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग हा आहे, चालायचं तुमचं तुम्हाला आहे, मी एक तुम्हाला दिशा दाखवेन, मार्ग दाखवेन, पुढचा प्रवास तुमचा तुम्हाला करायचा आहे. निश्चितच सर, पण आपल्याकडे बुद्धाची जी ओळख प्राथमिक टप्प्यापासून, प्राथमिक शाळेतील शिक्षणापासून मुलांना करून दिली ती अशीच होती की गौतम बुद्धांनी वेगवेगळ्या प्रकारचे दुःखी माणसं बघितले आणि ते त्यांच्या राजगृहामधून बाहेर पडले. वास्तविक पाहता रोहिणी नदीच्या वादाची जी मोठी किनार आहे, ऐतिहासिक सत्य जे आहे ते मात्र इथे लहानपणापासून मुलांना सांगितलं जात नाही. त्यामुळे हा जो एक वैचारिक वारसा आहे भारतीय समाजाचा, तो वैचारिक वारसा पहिल्या त्यांच्या म्हणजे प्राथमिक टप्प्यापासूनच त्या लहान मुलाला त्याच्यापासून दूर केलं जातं अप्रत्यक्षरित्या. नाही, ते काय झालं, वास्तविकरित्या 4 दृश्य पाहिली हे सिद्धार्थ गौतमांच्या जीवनात घडलेलंच नाही आहे.
त्रिपिटकाप्रमाणे जर पाहिलं तर ते आधी एका वेगळ्या बुद्धांच्या जीवनात नावावर ते आहे. धर्मानंद कोसंबीनी पण ते दाखवून दिलेलं आहे. पण ते कुठल्या ना कुठल्या कारणानं ते दोन्ही बुद्ध जणू एकच, आणि कारण काही बुद्धांची परंपरा आधीची होती असं पण एक बौद्ध धर्मामध्ये मानलं जातं, आणि त्यामुळे ते गौतम बुद्धांच्या नावावर आलं. पण त्यांच्या नावावर मुळात ते नाहीच आहे. आणि खरं म्हणजे पाण्याचा प्रश्न हा देखील माझ्या मते मी जे मांडले त्याप्रमाणे ते बुद्ध झाल्यानंतर त्यांनी कोलीय आणि शाक्य यांच्यातला पाण्याचा संघर्ष नंतर सोडवलेला आहे त्यांनी. म्हणजे ते जे बाहेर पडले त्याचं त्रिपिटकामध्ये जे कारण मिळतं त्याप्रमाणे माणसं पाण्यातून बाहेर पडलेला मासा तडफडावा तशी माणसं दुःखानं तडफडत आहेत, तेव्हा या दुःखातून त्यांना कसं बाहेर काढता येईल हे चिंतन त्यांचं सातत्यानं चाललेलं होतं. आणि चिंतनाचा एक ध्यास त्यांना होता आधीपासून. म्हणजे त्यांचे वडील वर्षातून एकदा नांगर चालवायचे शुद्धोदन. तो प्रतिकात्मक असायचा, राजे जरी असले तरी. आणि वडील एकदा असा तो त्याला हलोत्सव म्हणायचे, तो चालवत असताना ते एका जांभळाच्या झाडाखाली जाऊन बसले. 10-12 वर्षांचे वगैरे असतील आणि ते ध्यानस्थ बसले. म्हणजे त्या लहान वयापासून त्यांच्यामध्ये हे होतं. याचं एक कारण मला असं जाणवतं, हा मनुष्य अतिशय संवेदनशील होता. आणि जो असा असतो त्याला दुःखाच्या जाणीवा कशा होतात तर स्वतःच्या दुःखापेक्षा देखील इतरांच्या दुःखानं तो अधिक दुःखी होतो. मातृचेट नावाचा एक कवी इसवी सनाच्या 2ऱ्या शतकात होऊन गेलेला आहे. त्यानं 150 श्लोक लिहिलेले आहेत बुद्ध स्तोत्र म्हणून. त्या बुद्ध तुम्ही मराठीत भाषांतर केले. ते जे बुद्ध स्तोत्र आहे त्यामध्ये एक श्लोक असा आहे, तो कवी म्हणतोय, त्या काव्यात्मक भाषेमुळे अरे तुरीची भाषा आहे, आदरार्थी नाही. अरे तुझी करुणा ही सर्वांसाठी करुणा झाली, पण स्वतः तुझ्यासाठी मात्र ती अकरुणा ठरली. ही जी मोठी माणसं असतात ना ती जगाच्या दुःखानं कासावीस होतात, इतर प्राणीमात्रांच्या माणसांच्या दुःखानं कासावीस होतात. स्वतःला स्वतःच्या कुटुंबाला वेळ द्यायलाही कित्येकदा त्यांना तशी सवड होत नाही, किंवा कोट्यवधी लोकांच्या कल्याणासाठी ते तो त्याग करतात. तो बुद्धाने केला असं वाटतं. निश्चितच आधुनिक काळातले गांधी हे त्याचं उदाहरण आपल्याला म्हणता येईल. आणि डॉक्टर आंबेडकरांनी अर्थात तो वारसा पुन्हा एकदा बुद्धांच्या प्रकाशामध्ये भारताला नेलं, भारतीय समाजाला नेलं. बुद्धांचं एक वचन या अंगानं पुन्हा मला फार महत्त्वाचं वाटत आलेलं आहे. मला अतिशय आवडलेलं असं ते वाक्य आहे. ते एक अंबठ्ठ म्हणून एक तरुण वाद घालायला आलेला होता. त्याला ते म्हणालेले होते, अरे अंबठ्ठा, छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणानं चिवचिवते. हे जे वाक्य आहे ना हे भारतीय संस्कृतीच्या इतिहासातलं एक महावाक्य आहे असं मला वाटतं. अतिशय सुंदर, साधं सोपं, कुणालाही कळेल असं, काही गूढ नाही, गहन नाही, परंतु छोट्यातल्या छोट्या जीवाच्याही स्वातंत्र्याची कल्पना यामध्ये बुद्धांनी मांडलेली आहे. एकूणच म्हणजे सर, आपण जे चिंतन केलं किंवा आपण जी मांडणी केली गेली 4 दशकं, ही मांडणी याच पद्धतीने केली की जी प्राचीन जी मिथकं होती ती मिथकं उकलून दाखवणं, आणि ज्या चार्वाकामुळे तुम्ही या सगळ्याकडे वळलात
तर तो चार्वाक हे मोठा मिथक बनून गेलेला होता. कारण त्याच्यावर जे संस्कृत सुभाषितं त्याच्या नावावर जी खपवलेली होती ती वस्तुतः त्याच्या विचारसरणीची पूर्ण वेगळी होती. यावत जीवम सुखम जीवेत रणन कृत्वा धृतम पिबेत त्याचं खूप स्पष्टीकरण केलेलं आहे. देहस्य पुनराग म्हणून करता. हे जे अशा पद्धतीने सतत, कारण ज्यांचा अभ्यास नाही त्यांच्यासाठी ते पुरेसं ठरतं ना. त्यांनी हा, आणि त्या वाक्यांची भाषांतरही चुकीची केली जातात. मला फायदा असा झाला, संस्कृत व्याकरण मी बऱ्यापैकी अभ्यासलेलं असल्यामुळं मला मूळ संस्कृत वचनं वाचता येत होती. त्यामुळं मला भाषांतरावर अवलंबून राहावं लागलं नाही. आणि मग भाषांतर करणाऱ्यांनी काय बदल केलेत किंवा काय खोटेपणा केलाय तो ध्यानात येऊ लागल्यामुळं चार्वाकाची मूळ मतं काय होती ती मला नीट कळू शकली. सर, तुमचं पूर्ण म्हणजे तासगाव जवळचं तुमचं गाव आणि शेतकरी कुटुंबातलं तुमचं सगळं जन्म आणि त्यानंतरचं शिक्षण, सगळं या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही संस्कृतकडे कसे काय वळलात आणि त्याचा इतका अभ्यास, अध्ययन, अध्यापन सगळं कसं झालं तुमच्या? नेमका शोध घेणं अवघड आहे. पण माझी आई वारकरी होती. बरोबर. आणि माझा एक भाऊ हा नॉन मॅट्रिकपर्यंत शिकलेला होता. बाकीचे 2 भाऊ, बहीण, आई वडील सगळे निरक्षर होते. हा भाऊ माझ्या आईसाठी पोथ्या वाचायचा. पांडव प्रताप, नवनाथांच्या कथा किंवा ज्ञानेश्वरी गाथा वगैरे हे असं. त्यामुळे असं सांस्कृतिक वातावरण मनामध्ये तयार झालेलं होतं. त्या भावानं माझ्यावर पहिले संस्कार केले. विशेषतः गणित माझं फार चांगलं करून घेतलं. त्याला भगवद्गीता भेट मिळालेली होती कुठल्या तरी. तो अतिशय हुशार होता. पुढे जास्त शिक्षण त्याचं नाही झालं. ते संस्कार झाले आणि मग लहानपणापासूनच एक भाषांची विलक्षण ओढ होती. अमुक एकाच भाषेची असं नाही, भाषेचा मूळ शब्द शोधायचा, त्याची उत्पत्ती काय असेल बघायचं, आणि यातून मग मराठी बरोबर संस्कृत, इंग्रजी, हिंदी या भाषा. आणि बुद्धांच्यासाठी मी माझ्या निवृत्तीनंतर पालीकडे वळलो खरं म्हणजे. पण ही भाषांची ओढ होती. आणि मी जर संस्कृतकडे गेलो नसतो तर कदाचित हिंदीकडे गेलो असतो. हिंदीची मी राष्ट्रभाषा पंडित, BA ला समकक्ष मानली जाणारी ती मी 11वी होण्यापूर्वी माझा मी अभ्यास करून उत्तीर्ण झालो. मी एवढ्यासाठी सांगतोय की भाषांची, साहित्याची, शब्दांची काय ओढ माझ्या आत होती ते स्पष्ट व्हावं एवढ्यासाठीच मी हे सांगतोय. कदाचित संस्कृतकडे गेलो नसतो तर हिंदीकडे गेलो असतो. त्यामुळे पुढे इंग्रजी, त्याचा तुम्हाला खूप फायदा झाला. एकूणच तुम्ही तुमचा जो गाजलेला ग्रंथ आहे हिंदू संस्कृती आणि स्त्री, त्याच्यामध्ये तुम्ही जी सगळी धर्ममतं मांडलेली आहेत वैदिक काळापासूनची तर आत्ताच्या अर्वाचीन याच्यापर्यंतची, त्याचा तुम्हाला संस्कृत तुम्हाला कळत असल्याचा तो जास्त फायदा झाला. मुळेच शक्य झालं. माझं सगळं लेखन जे आहे संस्कृतच्या अभावी होऊ शकलं नसतं. पण त्याला जोड मला अर्थातच हिंदी आणि इंग्रजी. प्राथमिक शाळेत, हायस्कूलमध्ये आणि महाविद्यालयामध्ये मला शिक्षक, प्राध्यापक अतिशय चांगले मिळाले. 5वी ते 7वी अतिशय उत्तम तयारी त्यांनी करून घेतली. 8वी 9वीला संस्कृत आणि इंग्रजी यांचा अतिशय उत्तम पाया, उत्तम व्याकरण आमच्या गुरुजींनी, सरांनी आमच्या करून घेतलं. आणि महाविद्यालयातही संस्कृतची गोडी लावणारे असे प्राध्यापक भेटले. त्यामुळं संस्कृत हा निर्णय अखेरीस मी घेतला. सर, आत्ताचं तुम्ही शिक्षण बघता, म्हणजे तुमचं अध्यापनामध्ये जास्तीत जास्त काम तुम्ही केलेलं असल्यामुळे किंवा तुमचं पूर्ण आयुष्य त्यात व्यतीत केलेलं असल्यामुळे आत्ताचं जे शिक्षण आहे किंवा आपली शिक्षण पद्धती आहे याच्याकडे तुम्ही कसं बघता? किंवा तुम्हाला तरुण मुलं भेटत असतील, त्यांच्या आकलनाची क्षमता, त्यांची विचार करण्याची पद्धत, ही काय निरीक्षण आहेत तुमची नवीन पिढी संदर्भात? एकांगी असं मी मत मांडणार नाही. म्हणजे अनेकदा तरुण पिढी सगळी बिघडलेली आहे. आणि ते तर म्हणजे आपल्याकडे सर्रास आधीची पिढी नवीन पिढीबद्दल तसंच म्हणत असते. माझं असं मत नाही आहे. आणि माझं असं आहे की
अगदी 90 वर्षाच्या माणसापासून 10 वर्षाच्या मुलापर्यंत सर्व थरातल्या सर्व वयोगटातल्या व्यक्तीशी माझं जुळतं. त्यामुळे अनेक तरुण खूप चांगल्या जाणीवा घेऊन आणि कष्ट करून पुढे येत आहेत हे खरं आहे. पण खूप जण ते कष्ट करायला, तो व्यासंग करायला, ते श्रम करायला तयार नाहीत, हेही तितकंच खरं आहे. तर या शिक्षण व्यवस्थेतून 4-2 गोष्टी व्हाव्यात असं मला आग्रहानं वाटतं. पहिली गोष्ट म्हणजे मानवी जीवनावर प्रेम करायला शिकवलं पाहिजे शिक्षणाने. बरोबर. आणि मग तो माणूस स्वतःच्या बाहेर पडून इतरांच्यावर पण आपोआपच प्रेम करू लागतो. जिज्ञासा निर्माण करणं विद्यार्थ्यांमध्ये हे फार महत्त्वाचं आहे. सातत्यानं मला हे जाणायचं आहे, ते जाणायचं आहे, हे समजून घ्यायचं आहे, ते समजून घ्यायचं आहे. ज्या क्षेत्रात जायचं असेल त्या क्षेत्राविषयी हे झालं पाहिजे. मी तर एक समीकरण करतो की जिज्ञासा आहे तोपर्यंत माणूस खऱ्या अर्थानं जिवंत आहे. जिज्ञासा हीच जिजीविषा, बरोबर, जाणण्याची इच्छा हीच जगण्याची इच्छा. शिक्षणाने हे केलं पाहिजे. अशा अनेक गोष्टी अर्थात सांगता येतील, पण हा आत्ताचा तो प्रसंग आहे असं नाही. जिज्ञासा हीच खऱ्या अर्थाने जिजीविषा आहे. म्हणून असं म्हटलं जातं की माणूस आयुष्याच्या अंतिमच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत विद्यार्थीच असतो. अगदी बरोबर आहे. तर ती जिज्ञासा जो टिकवतो तोच. पण आता मी पाहतो शिक्षक असतील, प्राध्यापक असतील, हे सुद्धा नवं वाचत नाहीत. पत्रकार असतील, विचार करणारा जो वर्ग आहे आपल्या समाजातला, तो वाचण्यापासून दूर चाललेला आहे. आणि त्यामुळे त्याचे जे दुसरे परिणाम आहेत, चिंतनापासून दूर चाललेला आहे. आणि त्यामुळे भडकपणा किंवा सवंगपणा या गोष्टी अशा कॉमन होत चालल्यात आणि त्याला राजप्रतिष्ठा पण मिळायला लागलेली आहे. खरं त्याला आवर घातला पाहिजे असं मला वाटतं. अनेकदा लोक खूप उथळपणा करतात, सवंगपणा करतात. हे खरं आहे. जबाबदारीनं वागणारे लोकही आहेत, नाही असं नाही. पण जितकी संख्या त्यांची असायला हवी तितकी असत नाही. मी इतरांवर काही भाष्य करणार नाही, परंतु माझ्या परीनं मी एक तत्त्व या सगळ्या लिखाणात किंवा भाषणांमधून देखील जी मी मांडणी करत आलो आहे त्यामध्ये एक पथ्य पाळत आलो आहे की उथळपणा येता कामा नये, भडकपणा येता कामा नये. पुराव्याशिवाय म्हणून मी लिहिलेलं नाही, आधार असल्याशिवाय लिहायचं नाही. निष्कर्ष काढताना गैरवाजवी निष्कर्ष काढायचे नाहीत. विरोधकाचं देखील एखादं मत चांगलं असेल तर तेवढ्यापुरते गुण त्याला जरूर द्यायचे. ही पद्धत मी माझ्यापुरती अवलंबलेली आहे. त्यामुळे तुमच्या लिखाणात सर ते जाणवतं की विरोधासाठी विरोध न करता बऱ्याचदा तुम्ही एखादा मुद्दा प्रतिवादीचा तो मान्य नसतानाही तो स्वीकारून तुम्ही त्याच्याशी पुढे जाताना दिसता तुमच्या. आणि म्हणून तुम्ही विद्रोही तुकारामाच्या समीक्षेची पण समीक्षा करणारं पुस्तक तुमचं बाहेर आलं. तर ही जी मनाची विशालता आहे किंवा मोकळेपणा आपल्या हा साहित्यिकांमध्ये आणि लिहिणाऱ्यांमध्ये, चिकित्सक लिखाण करणाऱ्यांमध्ये दिसत नाही. एकांगीपणाला आम्ही जास्त वाहिलेलं असं दिसतो. त्यामुळं नुकसान होतं. भडकपणामुळं वक्त्याला तात्पुरत्या टाळ्या मिळतात किंवा लेखकाला काही वाचक त्या प्रकारच्या अभिरुचीचे मिळू शकतात, परंतु दूरगामी प्रबोधनासाठी त्याचा उपयोग होत नाही. माझ्यामध्ये मी फार जपलं आहे असं मी म्हणणार नाही, पण मी प्रयत्न केला आहे. पण त्याला कारण कदाचित असं असेल की मला आईकडून वारकरी संप्रदायाची परंपरा मिळाली, शिक्षक चांगले मिळाले, त्यामुळं अचूक गणित माझं भावानं अतिशय चांगलं करून घेतलं होतं. मग तो एक अचूकपणा राहायला पाहिजे हे पाहणं आलं. त्यामुळं माझ्यापुरत्या तरी मी ह्या मर्यादा पाळण्याचा प्रयत्न केला.
पाळाव्यात असं मला वाटतं. दूरगामी ते टिकाऊ राहतं. आता आणि एकच आणि मी बघितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तर इथल्या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात प्रचंड बदल घडवून आणायचे होते, पण त्यांनी कधी पातळी सोडली नाही. खंडन करताना विरोधकांचं संयम, भाषा, तो दर्जा तो त्यांनी नेहमी बाळगला. तेव्हा असा आदर्श आपल्यापुढे आहे. निश्चितच. पण आता एकूण मराठी साहित्याकडे जेव्हा आपण पाहतो तर मराठी साहित्य जे विशेषतः दलित वाङ्मय चळवळ जोमात होती त्यावेळेस त्याला जो एक काय म्हणू आपण त्याला, त्याच्यामध्ये प्राण फुंकले गेलेले होते मराठी साहित्यामध्ये, ते पुन्हा आता निश्चित झालेलं दिसतंय. कारण सर्वसामान्य माणसाच्या जगण्याचं प्रतिबिंब त्याच्यात जितक्या प्रमाणात पडायला पाहिजे ते पडताना दिसत नाही. तुमची काय म्हणजे मराठी साहित्य जे प्रचलित आहे आता लिहिणारे लोक आहेत त्यांच्याबद्दलची तुमची नाही, या साहित्यानं एक नवा प्रवाह निर्माण केला आणि समाजाच्या ज्या स्तरातलं जीवन कधी मराठी साहित्यात आलेलंच नव्हतं ते प्रतिबिंबित होऊ लागलं. म्हणजे आपल्या सामाजिक कक्षा रुंदावू लागल्या. हे फार चांगलं झालं. पण आता तोपणा येऊ नये यासाठी वेगळ्या मार्गाने पण जायला हवं. नवे मार्ग, नवे अनुभव हे अधिकाधिक आता साहित्यामध्ये उतरावेत. नाही पण सर बघा, आता शेतकरी आत्महत्या इतक्या मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत, पण एखादीच बारोमास सारखी कादंबरी येते किंवा असे अपवादात्मक वाङ्मय प्रकार वगळता किंवा एक काही निवडक कविता वगळता त्या गोष्टी अशा ठळकपणे अधोरेखित होताना दिसत नाही. आज महाराष्ट्रामध्ये जर धरलं तर हजारो लोकांच्या आत्महत्या झालेल्या आहेत, पण मराठी वाङ्मयामध्ये आमच्याकडे तरी पण लुटूपुटूच्या सगळ्या गोष्टी सुरू असलेल्या. मी सरसकट कोणावर भाष्य करणार नाही, परंतु एक अनुभव सांगतो. एकदा मी कुठेतरी मुलाखत दिली होती. आपल्याकडे एकदा साहित्यिकांना बैल म्हटलं गेलं. हो. त्यावेळेला मोठा संताप साहित्यिकांच्या मध्ये निर्माण झाला होता आणि ते बाळासाहेब ठाकरे होते वादग्रस्त असणारे म्हणून तो जास्त. मी त्यावेळेला एवढंच म्हटलं होतं की म्हणजे असं म्हटलेलं मला आवडलं होतं अशातला भाग नाही, परंतु या साहित्यिकांना बैल म्हटल्यानंतर संताप झाला कारण यांच्यावर स्वतःवर टीका झाली म्हणून, यांना कुठंतरी ते टोचलं म्हणून. पण इथल्या सर्वसामान्य माणसांना बैलांप्रमाणे वापरलं जातं, त्यांना राबवलं जातं. त्यावेळेला त्या संवेदना जर जागृत झाल्या तर ते अधिक चांगलं होईल. अशा एक अर्थाचं काहीतरी मी ते भाष्य केलेलं होतं. म्हणजे बैलापेक्षाही वाईट पद्धतीने सर्वसामान्य माणसाचं जगणं झालेलं आहे. ते यायला पाहिजे. इतक्या आत्महत्या होत आहेत, आणि साहित्यिक हा कोवळं हृदय असलेला, म्हणजे बुद्धांचं जे वचन आपण पाहिलं, छोटीशी चिमणी देखील चिवचिवते. प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार आहे, बरोबर, आपलं व्यक्तिमत्व फुलवण्याचा अधिकार आहे. इथं माणसं प्राण देत आहेत, सगळं कुटुंब उद्ध्वस्त होऊन जात आहे आणि असे किती होत आहेत, त्याला मर्यादा नाही. मग आपल्या संवेदना अशा वेळेला जर जागृत होत नसतील तर मग कुठंतरी कमी पडतोय आपण. आणि अशा लेखकांचा उत्सव साहित्य संमेलनाच्या माध्यमातून होतो. असे कवी तिथे येतात, फडकत्या कविता सादर करतात आणि शासन त्याला मदत करतं, त्यांना चांगले स्पॉन्सर मिळतात आणि एक छान साहित्य उत्सव होतो. तुम्ही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा कधी विचार केला का? मी आजपर्यंत अखिल भारतीय साहित्य संमेलनाला कधी श्रोता म्हणूनही गेलेलो नाही. मला ठाऊक होतं ते, म्हणून मी जरा वेगळा प्रश्न विचारला. मला काही तिरस्कार व्यक्त करायचा अशातला भाग नाही, परंतु ते मला कुठे इथं हे माझं आहे किंवा मला जे मांडायचं आहे, ज्या लोकांच्यासाठी मांडायचं आहे त्यांच्यासाठी मी इथं काही जाऊन मांडू शकेन असं मला कधी जाणवलेलं नाही. म्हणून आम्ही वेगळे पर्याय, विद्रोही साहित्य संमेलन, विचारवेध साहित्य संमेलन, सत्यशोधक साहित्य संमेलन, अशा संमेलनातून मी गेलो
अगदी मराठा साहित्य संमेलनातही मी गेलो. पहिल्या मराठा माझ्यावर- साहित्य संमेलनाचे तुम्ही अध्यक्ष होते. माझ्यावर खूप जणांनी टीकाही केल्या, आयुष्यभरची भूमिका तुम्ही सोडताय म्हणून. पण नाही म्हटलं, स्वतःच्या जातीमध्ये प्रबोधनासाठी जाणं हे मी गैर मानत नाही. तुम्ही तिथं जाऊन दुरभिमान वाढवला, आम्ही श्रेष्ठ आहोत, इतर कनिष्ठ आहेत असं म्हणायला लागला तर गैर आहे. पण तिथं जाऊन आपण सगळ्यांना समानतेनं वागवूया, अगदी बुद्धांपासून बाबासाहेबांपर्यंत सगळ्यांना समजून घेऊया, हे सांगण्यासाठी मराठा समाजामध्ये गेलं. मराठा समाजाच्या स्त्रियांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, त्यांच्यासाठी तिथं गेलं तर त्यामध्ये काही गैर नाही. आणि म्हणून मी अशा अनेक संमेलनातून गेलो. आणि मला असं वाटतं की मला अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद वगैरे मला म्हणजे ते माझं आहे आणि तो काहीतरी त्यामुळे माझा सन्मान होणार आहे असं मला वाटत नाही. माझा एक लेख आहे, मी असं म्हटले की तिकडच्यांच्या याचा अर्थ जी व्यवस्था आपली नाही त्या व्यवस्थेतल्या त्या संपूर्ण साहित्य संमेलनाच्या व्यवस्थेच्या विरोधात जे पत्र लिहिलेलं होतं महात्मा फुलेंनी, माझ्या घालमोड्या दादांनो, ते प्रसिद्ध आहे. म्हणजे त्यांनी सुद्धा ते आपलं नाही हीच भूमिका त्यांची. आणि आम्ही फुले शाहू आंबेडकरांचे विचार मानणारा माणूस मी आहे. अर्थात मी फुले शाहू आंबेडकरांच्याकडे चारवाकांच्या मार्फत गेलोय. बरोबर. आधी चारवाक हा क्रम आहे. म्हणजे मला लहानपणी फुले शाहू आंबेडकरांचे संस्कार पाहिजे तितके मिळालेले नव्हते. चारवाकांच्या मुळे गेलो. तर मी एके ठिकाणी असं म्हटले की त्या व्यवस्थेतल्या लोकांचे रत्नहार मिळण्यापेक्षा आम्हाला सर्वसामान्य लोकांच्या पायाची धूळ कपाळाला लावणं हे अधिक महत्त्वाचं वाटतं. असा माझा एक लेख आहे. म्हणजे हे म्हणण्यामागं कारण हे आहे की वंचित गटातून येऊन, शोषित गटातून येऊन, हजारो वर्ष अज्ञानात राहिलेल्या गटातून येऊन आपण जर प्रस्थापितांना सामील व्हायला लागलो तर मग पाठीमागच्या लोकांचा कोण पाहणार. निश्चित हे फुले शाहू आंबेडकरांनी जर असं केलं असतं, फुले आर्थिकदृष्ट्या उत्तम जगू शकले असते. शाहू तर संस्थानिक होते. बाबासाहेब एवढ्या गुणवत्तेवर परदेशात जाऊन अतिशय चैनीत राहू शकले असते. पण इथं पाय रोवून माणसं राहिली. जसे बुद्ध 45 वर्ष आपलं राजघराणं सगळं वैभव सोडून सामान्य माणसांना दुःखातून बाहेर काढण्यासाठी फिरले. तो वारसा घेऊन जगणं हे केलं पाहिजे. तेव्हा ज्यांना संधी मिळतीये, शेकडो पिढ्यांना मिळाली नाही आणि आता मिळतीये, तर त्यांनी मागं वळून बघितलं पाहिजे. निश्चितच त्यांचं काम हे इथं आहे. बरोबर. पण सर, तुम्ही ही सगळी जी मांडणी करत असताना हे शिवधर्माची कल्पना कशी काय तुमच्या डोक्यात आली आणि शिवधर्माची स्थापना करणे आणि मराठा समाजातील किंवा मराठा जातीतील लोकांना, खरं तर मराठा ही संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रासाठी वापरली जात होती. आता ती आकसत जातीपुरती आलेली आहे. तर हा जो म्हणजे ही उन्नती आहे की अवनती आहे, आणि तुम्ही त्याच्यात अग्रभागी असणं हे एक आहे की मी सातत्यानं धर्मचिकित्सा करत आलोय. बरोबर. म्हणजे चारवाक एकदा तुम्ही हातात घेतला म्हणजे तो की ते त्याच्याकडून संथा घेतली की ते तुम्ही तेच करणार. चिकित्सेचं शस्त्र हातात येतं. आणि अर्थात चारवाक थोडे अधिक फटकळपणानं वागले. बुद्धांनी अतिशय शांतपणानं तेच काम केलं, प्रसन्न वृत्तीनं, फार आक्रमक न होता माणसांच्या मनात प्रवेश करून त्यांनी ते काम केलं. तर धर्मचिकित्सा ही चारवाकापासून सुरू झालेलीच होती. आणि मग ती अखंडपणानं मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती असेल किंवा महात्मा फुले आणि धर्म असेल, आता आमच्या धडावर आमचे डोके असेल, वैदिक धर्मसूत्रे असेल, विद्रोही तुकाराम असेल, धर्मचिकित्सा करतच आलो. माझ्या एका पुस्तकामध्ये मी एक असं म्हटलं होतं की गुलामांचा धर्म आणि गुलाम करणाऱ्यांचा धर्म एक असू शकत नाही. त्या अर्थाचं एक छोटंसं पुस्तक ही प्रसिद्ध आहे तुमचं आणि त्यावरची पुस्तिका सुद्धा. तर ते होतं. तर मी त्यातही आग्रहानं म्हटलं होतं की आमची विटंबना करणारे
आमचा अपमान करणारे असे जे धर्मग्रंथ आहेत ते आम्ही पवित्र मानायचे आहेत, ते वाचण्याचाही आम्हाला अधिकार नाही. तर अशा स्थितीमध्ये आम्ही ते धर्मग्रंथ आमचे म्हणून कसे स्वीकारायचे? ते आम्हाला कसलेही अधिकार द्यायला तयार नाही आहेत. आम्हाला शिक्षक बनण्याचा अधिकार नाही, गुरु बनण्याचा अधिकार नाही. इथपासून असंख्य गोष्टी आहेत. आणि त्यामुळं माझ्या मनात या व्यवस्थेविरुद्ध एक भावना होतीच. तिला एक शिवधर्माच्या स्वरूपात वेगळं रूप आलं. वास्तविकरित्या शिवधर्मावर माझी खूप व्याख्यानं पण झालेली आहेत. एक तर 3 शिवधर्म परिषदा झालेल्या होत्या, त्यामध्ये अध्यक्षीय भाषणं माझी आहेत. त्यानंतर 2005 साली सिंदखेड राजाला शिवधर्म प्रकटन झालं होतं, त्यावेळेचं व्याख्यान आहे. नंतर शिवधर्म गाथा म्हणून एक प्रामुख्यानं ते शिवधर्म संसदेतर्फे प्रकाशित केले, पण प्रामुख्यानं लेखन मी केलं, मांडणी मी केलेली आहे. सर्व संमतीनं त्या बैठका होत होतं तिथं, पण मांडणी काम करण्याचं काम माझ्याकडं सोपवण्यात आलेलं. मी पुन्हा यात सांगितलेलं आहे की शिवधर्म हा कोणताही नवा धर्म नाही, ही नव्या धर्माची स्थापना नाही, याला कोणी संस्थापक नाही. आम्ही काय करतोय, सिंधू संस्कृतीपासून या देशामध्ये जो बहुजनांचा वारसा चालत आलेला आहे तो इथल्या सर्वसामान्यांची काळजी घेणारा, सर्वसामान्यांना स्वातंत्र्य, समता, बंधुतेचे अधिकार देणारा असा होता. महात्मा फुल्यांचं तत्व सांगायचं झालं तर आपलं देण्याचं माप आणि घेण्याचं माप एकच असलं पाहिजे असं म्हणणारा असा हा एक वारसा होता. आम्ही आता कसं असतं, आपल्या घरात भांडी असतात, 6 महिने एखादं भांडं जर तुम्ही वापरात आणलंच नाही, धुतलं नाही, घासलं नाही, पुसलं नाही, धुळीचे थर चढतात. तसं काहीसं आमच्या या वारशाचं झालेलं आहे. विशेषतः वैदिक परंपरेतनं अनेक गोष्टी आल्या आणि त्याने या वारशाचं स्वरूप बिघडवून टाकलं. त्यामुळं आम्ही ते थर वरचे जे आहेत, ते दूर वरची पुटं जी आहेत ती दूर करून आमचं मूळ स्वरूप जे आहे ते आम्ही स्वीकारतोय. पण सर जर तुम्ही फुले मानत होतात तर सत्यशोधक धर्म जो मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात प्रचलित होता एक अर्धशतकापूर्वी, आणि जास्त करून मराठ्यांमध्ये तो जास्त प्रमाणात होता, मग तो डावलून नव्या शिवधर्माची ही जी संकल्पना तुम्हाला का जास्त मोठ्या प्रमाणात विशद करावीशी वाटली? म्हणजे धर्म म्हणून मी म्हणतोय, म्हणजे तत्वज्ञान म्हणून तुम्ही मांडलं असतं, त्यावर व्याख्यानं दिली असती तर गोष्ट वेगळी, पण एक धर्माची अशी संकल्पना घेऊन लोकांना त्यासाठी प्रवृत्त करणं आणि पुरुषोत्तम खेडेकर यांच्याबरोबर त्या सगळ्या याच्यात उभं राहणं, हे तुम्हाला का करावं असं वाटलं? एक आहे की ही जी संकल्पना होती ती लोकांपर्यंत पोहोचवायची असली तर कोणीही विचारवंत असला मग त्यानं विचार कितीही मांडले तरी ते विचार पोहोचवण्याला काही साधन असावं लागतं. बरोबर. मी कोणी संघटक नाही, आणि मग ज्यांच्याकडे संघटना आहे त्यांच्या माध्यमातून ते लोकांच्यापर्यंत जर पोचत असेल तर ते पोचवणं ही मदत घेणं मला गैर वाटलं नाही. माझं असं आहे की मी कुठल्याही एका व्यक्तीबरोबर, एका चळवळीबरोबर कायम असं बांधून बंदिस्त असं घेतलेलं नाही. म्हणजे आपण बघा, मी आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीबरोबर काम करतो, विद्रोही बरोबर करतो, सेवा दलाबरोबर करतो, छात्र भारती असेल, SFI असेल, अशा विद्यार्थी संघटनांच्या बरोबर काम करतो. हे सगळं मी सगळ्यांच्या बरोबर करत असतो. या सगळ्यांच्या मार्फत माझे विचार लोकांच्यापर्यंत जेवढे पोचवता येतील तेवढे पोचवण्याचा प्रयत्न करणं ही माझी धडपड आहे. मग अशा अवस्थेमध्ये धर्म स्वतंत्र नाहीच. शिवधर्म गाथा जी लिहिलेली आहे ती जर वाचली
तर कोणाच्याही हे ध्यानात येईल. खरं आपल्याला सांगतो, माझ्या आयुष्यभराच्या कामामध्ये नेहमी हे घडलेलं आहे की माझ्या पुस्तकांवर अनेक टीका झाल्या, पण बहुतेक वेळा त्या मूळ पुस्तक न वाचता ऐकीव माहितीवरून झाल्या. आणि शिवधर्माच्या बाबतीत तर ते फार प्रचंड प्रमाणात झालं. मी काय मांडलंय त्यामध्ये खूप वेगळ्या गोष्टी केल्यात असं मला वाटते. खूप वेगळ्या गोष्टी केल्यात आणि नवे संस्कार दिलेले आहेत. खरोखर तुम्हाला सांगतो, एका दुसरं उदाहरण सांगतो मी आपल्याला. आप कमाई संस्कार आहे. मुलगा किंवा मुलगी त्यांचा काही कामाचा मोबदला असेल, आई वडिलांच्या हातात देत आहेत आणि त्यावेळेला एक संस्कार केला जातो, एक गीत म्हटलं जाते. ऋतुप्राप्तीचा संस्कार आपण बघा. अनेकदा मुली एका विशिष्ट वयात आल्यानंतर जे बदल होतात ते त्यांना आधी सांगितलेले नसले तर त्या घाबरूनही जातात. आपल्याला काहीतरी रोग झालाय असं ऋतुप्राप्तीच्या वेळेला वाटायला लागतं. तर आणि पुन्हा त्यांना म्हणजे काहीतरी विटाळ आहे, काहीतरी अपवित्रता आहे. मी हे सगळं बदललेलं आहे आपण. आणि तो कसा एका जीवनाच्या नव्या दालनात प्रवेश करण्याचा सुंदर क्षण आहे आयुष्यातला. त्याचा आनंद, त्याचं स्वागत कसं करावं त्याविषयीचे गीत आणि एक माहिती. अशा लग्नामध्ये जी मंगलाष्टकं म्हटली जातात त्याच्याऐवजी नवी शिवसप्तकं तयार केलेली आहेत. त्यामध्ये इतक्या गोष्टी आणलेल्या आहेत की नुसती नद्यांची नावं किंवा ठीक आहे ती असणं हेही योग्य आहे, पण सगळा जुना वारसा, त्या दोघांचं परस्परांचं प्रेम, मानसिक शारीरिक, त्यांची कौटुंबिक जबाबदारी, सामाजिक जबाबदारी, विद्याव्यासंग, विज्ञाननिष्ठा, हे सगळं आज काय उपयोगी आहे ते सगळं त्यामध्ये आणलेलं आहे. तर असे जे बदल केलेले आहेत हे जर करायचे असतील तर एक नवी मांडणी आवश्यक होती. जुन्या गोष्टी अन्यायकारक आहेत असं नुसतं म्हणण्याला अर्थ नाही, नवी मांडणी केली पाहिजे, पर्याय दिले पाहिजेत आणि ते देण्याचा प्रयत्न केला. निश्चितच ही नवी मांडणी किती प्रमाणात लोकांमध्ये जाईल हे येणारा काळ ठीक आहे. असं आहे की बुद्धांच्या काळात ही बुद्ध कुठेपर्यंत नेपाळचा भाग, दक्षिण भाग, उत्तर प्रदेशाचा उत्तरेकडचा आणि असा आणि बिहारचा आणि फार तर मथुरेपर्यंत आले असावेत असं मानलं जातं. सगळ्या नंतरचा प्रसार हा अशोकांच्या काळात झाला जगभर बुद्ध धर्म. तर कोणत्या आज ही शिवधर्माची नाही फार जाहिरात, बरोबर आहे, फार मान्यता नाही हे खरं आहे, परंतु शिवधर्म अनेक प्रकारे आज वापरात. अनेक लोक गृहप्रवेश करताना काहीतरी अंधश्रद्धेच्या पोथ्या वाचण्यापेक्षा मी तयार केलेलं संत तुकारामांचं अभंग शतक त्यातले काही अभंग निवडक वाचतात आणि प्रवेश करतात. असे अनेक संस्कार हे अशा पद्धतीनं पर्यायी व्यवस्थेतून होतात. आता आपण जो थोडासा मुद्दा आपल्या प्रश्नातला राहिला आहे की सत्यशोधक धर्म होता किंवा बाबासाहेबांनी बौद्ध धर्म, तुम्ही बुद्धांचं कौतुक करता असं माझ्यावर नेहमी म्हटलं जातं, मग का बौद्ध धर्म का नाही? असं आहे, काळाच्या ओघात प्रत्येक समाजाच्या गरजा वेगळ्या असतात. कोणत्याही एका पिढीनं पुढच्या पिढ्यांचे सगळे प्रश्न सोडवले असं म्हणता येत नाही. महात्मा फुलेंना बुद्धांविषयी नितांत आदर होता, बरोबर, पण त्यांनी बौद्ध धर्म न स्वीकारता सार्वजनिक सत्यधर्म म्हटला. दोन्हीमध्ये फार फरक नाही आहे, थोडे काळाप्रमाणे थोडे बहुत बदल. बाबासाहेब महात्मा फुलेंना गुरु मानत होते पण त्यांनी सत्यशोधक धर्म नाही स्वीकारला, तर सार्वजनिक सत्यधर्म नाही स्वीकारला, बौद्ध धर्म. त्या त्या काळातल्या गरजा असतात. शिवधर्म अगदी केवळ मराठ्यांपुरता मर्यादित केला असं नाही, साधारणतः तसं मानलं जातं
पण तुम्ही संभाजी ब्रिगेडच्या बरोबर गेल्यामुळे तो आपोआपच तसं झालं त्याचं. असं आहे की मी फक्त त्यांच्याबरोबर गेलो नाही की मी दाभोळकरांच्या बरोबर काम केलं, मी निळूभाऊंच्या बरोबर काम केलं, मी नागनाथ अण्णा नायकवडेंच्या बरोबर काम केलं, मी पानसरेंच्या बरोबर काम केलं, भाई वैद्यांच्या बरोबर, ND पाटलांच्या बरोबर. तेव्हा लोकांना कसं समोर जे कित्येकदा एक मत बनत जातं त्याप्रमाणे मांडलं जातं. पण हे वेगळं करण्याचं एक खास कारण होतं. मराठा समाजाचे म्हणूनही काही स्वतंत्र प्रश्न आहेत. त्यातला एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की तरुण मुलींचे देखील विधवा जर झाली तर पुनर्विवाह अजून मराठा समाजानं स्वीकारलेले नाहीत. माझ्या दृष्टीनं इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा ही गोष्ट अग्रक्रमाची मी मानलेली आहे. आणि मी अशा मुलींचे विवाह व्हावेत म्हणून आपण मुळातून जर वाचलं तर मला फार आनंद होईल की इतके पर्याय दिलेत, इतकी व्यवस्था केलेली आहे की त्या मुलीला अपत्य असली तरी देखील त्या कारणानेही तिचं लग्न खोळंबून राहू नये, दुसरं लग्न. याच्या सगळ्या व्यवस्था, त्या मुलांची व्यवस्था करण्याचे किती पर्याय असू शकतात ते पण मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर यामागे हेतू हा आहे की आधुनिक काळात म्हणजे ज्या ब्राह्मण समाजामध्ये स्त्रियांच्या बाबतीत फार कडवेपणा होता मनुस्मृती वगैरेंच्यामुळं, त्या समाजानेही विधवा पुनर्विवाह आता स्वीकारले. इतर अनेक समाजांनी स्वीकारले, पण मराठा समाजात हे अजून स्वीकारलं गेलं नाही. मला सांगा, 20 वर्षांची तरुण मुलगी विधवा झाली तर तिनं आपलं सगळं आयुष्य एका प्रतिष्ठेसाठी किंवा काही धर्मानं रूढीनं आलेल्या धारणांच्यामुळं कायम जळत घालवायचं हे योग्य होणार नाही. आपण जर माणुसकी मानत असू, धर्म मानत असू, खरा धर्म मानत असू तर त्यांची व्यवस्था करणं आवश्यक आहे. तेव्हा त्या त्या समाजाचे काही प्रश्न असतात. त्यामुळे वास्तववादी बनणं, स्वप्न आणि वास्तव यामध्ये अंतर राहिलं पाहिजे. आणि हे बुद्धांनी शिकवले. बुद्धांनी लोक प्रश्न विचारायला यायचे तेव्हा ज्या प्रश्नांवर मतं आहेत त्या प्रश्नांवरची देखील काही वेळा उत्तरं दिली नाहीत. नाही देणार म्हणाले, कधी मौन बाळगायचे. जर विचारलं लोकांनी तर ते सांगायचे, फार तो मोठा विषय आहे, तर ते सांगायचे मी काही प्रश्न व्याकृत केलेत आणि काही अव्याकृत केलेत. म्हणजे तथागत परिनिर्वाणानंतर असणार की नाही असे प्रश्न विचारले जायचे. बुद्ध म्हणायचे हा प्रश्न बाजूला ठेवा, दुःखाचा प्रश्न माझ्या दृष्टीने महत्वाचा आहे. व्याकृत याचा अर्थ ज्यांची उत्तरं दिलेली आहेत आणि अव्याकृत ज्यांची उत्तरं दिलेली नाहीत. हे जीवनाला उपयोगी आहे का? माणसाला दुःखातून मुक्त करायला उपयोगी आहे का? नाही ना, मग सध्या बाजूला ठेवा. मला ते प्रश्न व्याकृत करायचे आहेत की जे मानवी दुःखाशी संबंधित आहे. हा व्यावहारिक मार्ग आहे. स्वप्न खूप मोठं, म्हणजे आज देखील जात्यंताचं स्वप्न खरोखरच सुंदर आहे, पाहायला पाहिजे. मी स्वतः आंतरजातीय विवाहांना पाठिंबा द्यावा ही भूमिका नेहमी घेत आलो आहे आणि ती शिवधर्म गाथेमध्ये पण मांडलेली आहे. पण तरी देखील तेवढ्यानं जात्यंत होत नाही. आज उलट जाती जातीमध्ये दुरावा व्हायला लागलाय. जाती घट्ट होत चालले. सगळ्यात गंमत म्हणजे प्रत्येक जात स्वतःला समाज मानायला लागलेली आहे आणि जात्यंताचं स्वप्न सातत्यानं बोलत असताना हे घडायला लागले. माझं म्हणणं असं की आपण ते स्वप्न क्षितिजावरचं म्हणून ठेवूया, पण चालताना पावलं जिथं टाकायची तिथले खड्डे पण ध्यानात घेऊया. मग किमान आपण आपल्या पोटजाती तरी आधी संपवूया. ते त्या आपल्याला संपवणं जमत नाही आणि मग आपण दूरच्या गोष्टी करतोय. तेव्हा स्वप्न म्हणून चांगलं आहे, त्या पद्धतीनं जाणाऱ्यांच्या पाठीशी राहूया, त्यांना संरक्षण प्रसंगी देऊया, त्यांना प्रोत्साहनही देऊया. परंतु वास्तवात सगळे लोक जात्यंताच्या दिशेनं आज जाणार नाहीत.
ज्यांना गावाशेजारची टेकडी चढायला शिकवलेलं नाही त्यांना तुम्ही हिमालयाचं एव्हरेस्ट शिखर चढायला सांगितलं ते चढणार नाहीत. त्यामुळं वास्तवातले प्रश्न ध्यानात घेऊन शिवधर्माची मांडणी केलेली आहे. निश्चितच हे जे वास्तवातले प्रश्न आहेत या प्रश्नांची जितक्या वेगाने सोडवणूक होत जाईल तितक्या वेगाने समाज आपल्याला जी सुखी आणि सौख्याची जी संकल्पना आहे तिथपर्यंत जाईल असं आपण म्हणू शकतो. धन्यवाद साळुंखे सर, आपण इथे आलात आणि देशयात्रामध्ये या सगळ्या विषयांची तात्विक मांडणी आपण केलीत आणि तुमचे मौलिक विचार इथे ऐकवलेत. मी पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो. मी आपल्याला धन्यवाद देतो.